हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम पौष्टिक व झटपट असे बनणारे मोडवलेल्या मुगाचे कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव कप मोडवलेले मूग घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकतात आपलं वाटण तयार झालेला आहे। ते आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर या वाटणामध्ये 2 उकडलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत। अगदी झटपट व पौष्टिक असे कटलेट्स तयार होतात। जोपर्यंत आपले कटलेट्स रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। त्यानंतर यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे कटलेट्स तुम्ही ब्रेकफास्टसाठीही बनवू शकतात किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही हे कटलेट्स देऊ शकतात। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। त्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे बेसन टाकून घेणार आहोत। बेसन टाकल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन टाकून मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे बारीक रवाही ॲड करणार आहोत। रव्यामुळे मिक्सचरला छान अशी बाइंडिंग पण येते आणि कटलेट्सही आपले क्रिस्पी होतात। रवा टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवरही टाकून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात इथे आपलं कटलेटसाठी लागणारा बॅटर रेडी झालेला आहे। दोन्ही हाताला तेल लावून आपण ह्यामधनं ज्या साईजचे कटलेट्स हवे आहे त्या साईजचे कटलेट शेप करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटलेटला कुठलाही शेप देऊ शकतात। सगळे कटलेट्स ह्याच पद्धतीने शेप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। झटपट, पौष्टिक व अगदी चविष्ट असे हे कटलेट्स आपले 10 मिनिटात रेडी होतात। तुम्ही बघू शकतात इथे आपले कटलेट्स रेडी झालेले आहेत। हे आता आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की हे कटलेट्स आपण त्यावर ठेवून घेणार आहोत आणि दोन्ही साइडने अगदी गोल्डन ब्राउन व क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। एक साइडने कटलेट व्यवस्थित असा गोल्डन ब्राउन झाला की तो आपण टर्न करून घेणार आहोत आणि खालच्या साइडनेही क्रिस्पी करून घेणार आहोत। बघू शकतात इथे आपले कटलेट्स किती मस्त व गोल्डन ब्राउन असे झालेले आहेत आणि ते किती क्रिस्पीही दिसत आहेत। इथे आपले गरमागरम व मस्त असे मोडवलेल्या मुगाचे कटलेट्स एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। हे कटलेट्स तुम्ही सॉस सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करू शकतात। एक कटलेट मी तुम्हाला कट करून दाखवते। मस्तच तुम्ही बघू शकतात किती छान असे हे कटलेट्स रेडी झालेले आहेत। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।